पहिला चॅप्टर लॉज ऑफ मोशन. या चॅप्टरमध्ये आपण सर्वात पहिले कंप्लीट द सेंटेन्सेस अँड एक्सप्लेन देम आपल्याला कंप्लीट करायचे आणि एक्सप्लेन द्यायचं आहे. द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्ट अँड फिनिश पॉईंट्स ऑफ द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड द डॅश डॅश ऑफ द ऑब्जेक्ट. तर ही कशाची डेफिनेशन आहे तर डिस्प्लेसमेंट. म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आहे डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्टन्स म्हणजे द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. तर याचं काय येईल डिस्प्लेसमेंट. आता सेकंड बघा डिसेलरेशन. डिसेलरेशन इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. तुम्हाला माहिती आहे डिसेलरेशन म्हणजे बॅक पुन्हा कमी कमी होणे, डिसेलरेट होणे. मी यालाच कॉपी करतो म्हणजे रायटिंग करायला सोपं पडेल आणि तिथेच मी एडिट करतो. लक्षात घ्या डिसेलरेशन इज निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. म्हणजे दुसऱ्याचं जे फिल इन द ब्लँक्स आहे तिथे काय यायला पाहिजे निगेटिव्ह. थर्ड जो आहे तो आहे व्हेन अन ऑब्जेक्ट इज इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज डॅश डॅश चेंजेस ॲट एव्हरी पॉईंट. तर त्याचं उत्तर आहे वेलॉसिटी. काय वेलॉसिटी. बघा इकडे इट्स अन ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एव्हरी पॉईंट वेलॉसिटी विल बी चेंज. त्याची जी वेलॉसिटी आहे ती काय होत असते चेंज होत असते आणि म्हणून तिसऱ्याचं उत्तर काय येईल वेलॉसिटी. पुढचं आहे त्यामध्ये ड्युरिंग कोलिजन. तुम्हाला माहिती आहे की टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. आता याच्यामध्ये कोलिजन ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याचं इनिशियल मोमेंटम आणि त्याचा फायनल मोमेंटम काय असतो सेम असतो आणि म्हणून इथे आपल्याला ड्युरिंग कोलिजन टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. आणि लास्ट क्वेश्चन आहे त्यामधला द वर्किंग ऑफ अ रॉकेट डिपेंड्स ऑन न्यूटन्स डॅश डॅश लॉ ऑफ मोशन. तर काय येईल त्याच्यामध्ये थर्ड लॉ ऑफ मोशन. तुम्हाला माहिती आहे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स अँड देअरफॉर दिस टाईप ऑफ एक्झाम्पल इज नथिंग बट दी थर्ड लॉ ऑफ मोशन. तर अशा प्रकारे आपल्याला कंप्लीट द सेंटेन्सेस अँड एक्सप्लेन देम. त्यातलं पहिल्याचं उत्तर आहे डिस्प्लेसमेंट, दुसरा निगेटिव्ह, तिसरा वेलॉसिटी, चौथा टोटल मोमेंटम आणि पाचवा जो आहे तो आहे थर्ड लॉ ऑफ मोशन. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिले फिल इन द ब्लँक्स पूर्ण करायचे आहेत. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला मॅच द पेअर्स म्हणा. मॅच द फर्स्ट कॉलम विथ ॲप्रोप्रिएट एंट्रीज इन द सेकंड अँड थर्ड कॉलम अँड रिमेक द टेबल. आता मी खाली टेबल बनवतो त्याच्यातच एडिट करतो. लक्षात घ्या पहिला जो आहे तो आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. बघा का निगेटिव्ह. त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंतर कोणतं आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. मी खाली तयार करतो 3 कॉलम जेणेकरून तुम्हाला हे समजायला थोडंसं सोपं जाईल. आपल्याला काय करायचं आहे तर पहिल्या कॉलम दुसऱ्या कॉलम आणि तिसऱ्या कॉलममध्ये पेअर मॅच करायचे आहेत. म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला कॉलम नंबर 2मध्ये काय येईल, कॉलम नंबर 3मध्ये काय येईल. तर हे आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक ठिकाणी बघत जायचं आहे. मी पहिलं थोडा वेळ लागेल रायटिंगला पण लक्ष द्या. सेकंड कोणता आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. आता आपण कोणता घेतो आहे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. हा कोणता आहे तर सेकंड आहे. आणि थर्ड एक साईड पूर्ण करून घेतो आहे मी पहिले. आणि थर्ड काय आहे तर त्या ठिकाणी झिरो ॲक्सेलरेशन आहे. ते मी टायपिंग करून घेतो 0. बघा हे 3 कॉलम आहेत. पहिला निगेटिव्ह, दुसरा पॉझिटिव्ह आणि तिसरा कोणता आहे 0 ॲक्सेलरेशन. आता आपल्याला इथे काय करायचं आहे वरती बघा कॉलम नंबर 2 दिला आहे त्यांनी. कॉपी करून घेतो. तर निगेटिव्हमध्ये काय येईल बघा. निगेटिव्ह म्हणजे काय होतो मायनस म्हणजे मागे मागे जातो, डिक्रीज व्हायला पाहिजे. बघा द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस कशामध्ये निगेटिव्हमध्ये. मग इन्क्रीज कोणामध्ये होईल पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये. आणि 0 ॲक्सेलरेशनमध्ये काय होईल रिमेन्स कॉन्स्टंट. बघा सेकंड कॉलम तुमच्या लक्षात येईल की डिक्रीज होणे म्हणजे निगेटिव्ह होणे, इन्क्रीज होणे म्हणजे पॉझिटिव्ह होणे आणि कॉन्स्टंट राहणे म्हणजे 0 ॲक्सेलरेशन. याचा अर्थ पहिल्या कॉलममध्ये काय येईल द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीजेस. हा कशाशी संबंधित आहे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनशी. आता यालाच कॉपी करतो मी. सेकंड पॉईंट तुमच्या लक्षात येईल पॉझिटिव्ह म्हणजे काय येईल इन्क्रीजेस. काय येईल इन्क्रीजेस आणि म्हणून द वेलॉसिटी
of the object काय येईल increases. The velocity of the object increases. increases म्हणजे काय पॉझिटिव्ह. आणि मग उरला कोणता कॉन्स्टंट. बघा डिक्रीज, इन्क्रीज आणि कॉन्स्टंट असे 3 शब्द आहेत. त्याच्यामध्ये पहिला डिक्रीज म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशनशी संबंधित येईल, इन्क्रीज म्हणजे पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनशी संबंधित येईल, आणि जो लास्ट आहे कॉन्स्टंट तो कोणाशी संबंधित आहे झिरो ॲक्सेलरेशन. आणि म्हणून द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट रिमेन्स कॉन्स्टंट. आता कॉलम नंबर 2 जर बघितला तर तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरो याच्यामध्ये निगेटिव्ह डिक्रीजेस, पॉझिटिव्ह इन्क्रीजेस आणि झिरो काय कॉन्स्टंट असं लक्षात ठेवा. आता कॉलम नंबर 3 मध्ये एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा. पण एक्झाम्पल समजून घ्या. एक्झाम्पल आता डिक्रीजेससाठी बघा इथे कार पहिला काय इनिशियली ॲट रेस्ट रिचेस अ वेलॉसिटी ऑफ 50 किलोमीटर इन 10 सेकंड्स. पण डिक्रीजसाठी काय यायला पाहिजे बघा इथे अ व्हेकल मूविंग विथ, बघा लक्ष द्या, विथ द वेलॉसिटी ऑफ 10 मीटर पर सेकंड स्टॉप्स. स्टॉप म्हणजे काय होणे थांबणे, म्हणजे डिक्रीज होत राहील. स्टॉप्स आफ्टर 5 सेकंड. हे कसलं उदाहरण यायला पाहिजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. का तर ज्यावेळेस आपण स्टॉप करतो एखादी गोष्ट त्यावेळेस ती निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये येते. आणि मग निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आपण सांगू शकतो की तो काय आपल्याला स्टॉप म्हणजे त्या ठिकाणी वेलॉसिटी जी आहे ती कमी कमी होत जाईल निगेटिव्ह ॲक्सेलरेशनमध्ये. पॉझिटिव्हचं उदाहरण बघा. पॉझिटिव्हचं काय येईल बघा जरा. अ कार पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन इनिशियली ॲट रेस्ट, म्हणजे सुरुवातीला ती काय होती रेस्टमध्ये. नंतर काय झालं तिची वेलॉसिटी वाढली म्हणजे रिचेस अ वेलॉसिटी ऑफ 50 किलोमीटर पर आवर इन 10 सेकंड. 50 किलोमीटर पर आवर इन 10 सेकंड म्हणजे काय झालं इनिशियली ती रेस्ट होती पण नंतर तिचा स्पीड वाढला म्हणजे इन्क्रीज झाला. आणि इन्क्रीज हा कशाशी संबंधित होतो पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन. थर्ड जो आहे बघा अ व्हेकल मूविंग विथ द वेलॉसिटी, बघा का अ व्हेकल इज मूविंग. आता जो रिमेनिंग आहे तोच लिहायचा आपल्याला त्यामुळे तो प्रश्न येत नाही. अ वेलॉसिटी अ व्हेकल इज मूविंग विथ ए वेलॉसिटी ऑफ 25 मीटर पर सेकंड. म्हणजे याचा स्पीड कॉन्स्टंट आहे कोणाचा मूविंगचा. बघा स्टॉप केलं म्हणजे डिक्रीज झाला म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. इनिशियली रेस्ट आहे पण ती वाढली आणि 50 किलोमीटर पर आवर झाली इन 10 सेकंड याचा अर्थ इन्क्रीज झालं म्हणजे पॉझिटिव्ह. आणि रिमेनिंग जो आहे तो कशाशी संबंधित यायला पाहिजे झिरो ॲक्सेलरेशन. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करतोय. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. तो आहे डिफरन्सेस. क्लॅरिफाय द डिफरन्स. त्यातला पहिला आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा डिस्टन्समध्ये पहिला जर बघितलं तर डेफिनेशन आहे द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स म्हणजे अंतर. तर डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन काय आहे द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. बघा पहिला जो डिफरन्स आहे आपण तो डेफिनेशन मांडायची ती डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटची. सेकंड पॉईंट बघा डिस्टन्समध्ये काय आहे लक्ष द्या. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स कसा असतो ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. पण डिस्प्लेसमेंट कसं असतं तर मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. लक्षात घ्या सेकंड पॉईंट काय डिस्टन्स ट्रॅव्हल इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. तिसरा आहे डिस्टन्स हॅज ओनली मॅग्निट्यूड. लक्ष द्या. आता तिसरा पॉईंट तिकडे कॉपी करतो मी आणि तिथे आपण काय करूया डिफरन्स लिहूया. डिस्टन्स हॅज ओनली मॅग्निट्यूड. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय येतं डिस्प्लेसमेंट हॅज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्याला दोन्ही पण असतं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन.
बघा 3 डिफरन्स आहे. पहिला डेफिनेशन आहे, दुसरा आहे डिस्टन्स ट्रॅव्हल इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि तिसरा आहे डिस्टन्स हॅज ओनली मॅग्निट्यूड. आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय येईल, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. थोडेसे वरती घेतो मी. चार डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. पहिले 3 समजून घ्या, पाठच करून घ्यायचे. लाईनीत लावतो मी, जरा लक्ष द्या म्हणजे चौथ्याला जागा येईल. तेच कॉपी करतो मी म्हणजे मला रायटिंग करायला सोपं जातं थोडंसं. चौथा डिफरन्स आपण बघूया. एक कॉपी करून घेतो तिकडे. बघा चौथा डिफरन्स काय समजून घ्या आणि लिहायला पण घ्या माझ्याबरोबरच, जेणेकरून तुमचं रायटिंग पण होईल आणि पाठांतर पण होईल. डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर, बघा का, डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स काय असतो, एकतर ऑलवेज ग्रेटर असतो और इक्वल टू असतो कोणाच्या, डिस्प्लेसमेंटच्या. तिकडे चौथा पॉईंट बघा, यालाच कॉपी करतो मी. डिस्टन्स काय असतं, ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट असतो. तर आता डिस्प्लेसमेंट काय असतो तो समजून घ्या. हा चौथा पॉईंट आहे आणि हा शेवटचा आहे त्यातला. डिस्प्लेसमेंट इज, बघा का, मी याच्यातच एडिट करतो, इज काय येईल, लेसर म्हणजे लहान असतो तो. डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट आहे. तर आता डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू काय येईल, डिस्टन्स येईल. तो डिस्टन्सपेक्षा काय असतो, लहान किंवा इक्वल असतो. आणि डिस्टन्स काय असतो, ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. तर अशा प्रकारे आपल्याला पहिला डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट याचे 4 पॉईंट आहेत. बघा लक्ष द्या परत एकदा. पहिला पॉईंट आहे डिस्टन्सचा, द ॲक्च्युअल पाथ फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. दुसरा आहे इट्स ऑलवेज पॉझिटिव्ह, त्या बाजूला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो. डिस्टन्स हॅज ओनली मॅग्निट्यूड, तिकडे काय मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. आणि डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन और इक्वल टू डिस्प्लेसमेंट, तर तिकडे काय डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू डिस्टन्स. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे स्पीड. आपण त्याच्या आधी अजून एक पॉईंट घेऊया, लक्षात घ्या. जसं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे तसं स्पीड आणि काय घ्यायचं आहे आपल्याला, वेलॉसिटी. लक्षात घ्या, हा कोणाचा डिफरन्स आहे, स्पीड अँड वेलॉसिटी. पहिला आपल्याला काय करावं लागेल, डेफिनेशन घ्यायची स्पीडची आणि त्या बाजूला पण आपल्याला काय करायची, वेलॉसिटीची डेफिनेशन घ्यायची. तर आता मी याच्यामध्येच एडिट करतो, लक्ष घ्या. स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, बघा का, स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड by a body in unit time. Speed is nothing but the distance traveled by a body किंवा ऑब्जेक्ट म्हणा, by an object in unit time is called speed. तर बॉडीच्या ऐवजी आपण काय घेऊया, ऑब्जेक्ट घेऊया. म्हणजे स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. वेलॉसिटीची डेफिनेशन आपण पाठ केलेले आहेत, डेफिनेशन त्या लिहायचे आहेत. Velocity is the distance traveled, बघा लक्षात घ्या, travel by an object in a given direction in unit time. याच्यात काय असते, डायरेक्शन असते, लक्षात घ्या. फॉर्म्युले जर पाहिले असतील तर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम आहे. मग सेकंड आपण फॉर्म्युले बघितले तरी ते लिहिता येतील. स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी, ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलर, म्हणजे ज्याला डायरेक्शन इज नॉट रिक्वायर्ड. पण डिस्प्लेसमेंट त्याच्या याच्या वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे
आणि स्पीडमध्ये काय डिस्टन्स अपॉन टाईम आहे, म्हणजे वेलॉसिटी इज ए वेक्टर क्वांटिटी. ही कोणती क्वांटिटी? वेक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्शनसुद्धा रिक्वायर्ड असते. स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम. हा थर्ड पॉईंट लक्षात घ्या. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? डिस्टन्स अपॉन टाईम. आणि वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तो काय आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, बघा का, लक्ष द्या. आतापर्यंत आपण किती पॉईंट बघितले? 3. त्यामध्ये स्केलर क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला आहे. चौथा आहे स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्पीड कसा असतो? ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर 0 बट नेवर निगेटिव्ह. तो कधीच निगेटिव्ह नसतो, लक्षात घ्या. स्पीड काय असतो? पॉझिटिव्ह असू शकतो. एक वेळेस तो 0 पण होईल, पण तो निगेटिव्ह होईल का? नाही. वेलॉसिटी, बघा नीट पॉईंट समजून घ्या. वेलॉसिटी मे बी पॉझिटिव्ह, 0 और निगेटिव्ह. वेलॉसिटी मात्र निगेटिव्ह येऊ शकते, पण स्पीड मात्र ऑलवेज काय असतो? पॉझिटिव्ह और 0. तर अशा प्रकारे आपल्याला 4 डिफरन्स त्यामध्ये घ्यायचे आहेत स्पीड अँड वेलॉसिटीमध्ये. थोडंसं वरती रायटिंग करून घेतो मी. स्पीड, त्याचे 4 पॉईंट्स आहेत. पहिला आहे स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. इकडे वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन अ गिवन डायरेक्शन इन इट टाईम. स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, स्पीडचा, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर 0 बट नेवर निगेटिव्ह. आता पुढचा क्लॅरिफिकेशन घ्यायचं आहे, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. याची डिवाइड करूया. पहिला घेऊया युनिफॉर्म मोशन आणि सेकंड घेऊया नॉन युनिफॉर्म मोशन. पहिला युनिफॉर्म मोशन आणि दुसरा कोणता आहे? नॉन युनिफॉर्म मोशन. थोडंसं रंग देतो मी. याचे 3 पॉईंट आहेत, नीट समजून घ्या. पहिला आपण व्यवस्थित रायटिंग करून घ्या. याची डेफिनेशन घ्यायची. कोणाची? युनिफॉर्म मोशनची. युनिफॉर्म मोशनची डेफिनेशन काय बघा. नीट रायटिंग करून घ्या. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन. इफ ऑब्जेक्ट कवर्स, बघा का, इक्वल डिस्टन्स इन इक्वल, बघा, इफ ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. If the object covers equal distance in equal time interval is said to be uniform motion. मग आता नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काय करायचं? फक्त इक्वलच्या जागी काय लिहायचं आहे? अनइक्वल. बाकी आहे तसंच ठेवायचं आहे. सोपं आहे हे. इक्वलच्या इथे फक्त अनइक्वल लिहायचं. कशी डेफिनेशन होईल? इफ ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. तर अशा पद्धतीने आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनचे काय लिहायचे? डेफिनेशन. आता सेकंड पॉईंट, इथे लक्ष द्या. हे पॉईंट काढून टाकतो मी. याच्यातच काय करतोय मी? एडिट करतोय. त्यामुळे काय होतं, आपल्याला समजायला पण सोपं जाईल आणि मलाही तिथे रायटिंग टायपिंगला सोपं जातं. पहिला आपण काय लिहिली? डेफिनेशन. आता सेकंड पॉईंट समजून घ्या. याचा ग्राफशी संबंधित आहे. ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन इज ए स्ट्रेट लाईन. ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशनची काय? स्ट्रेट लाईन आहे. बघा तुम्ही, आपण काढला होता तर तिची स्ट्रेट लाईन येते. मग इथे सेकंड पॉईंट काय येईल? ग्राफ फॉर
non-uniform motion, graph for non-uniform motion is curve line. ती कशी असते? कर्व लाईन असते. म्हणजे युनिफॉर्म मोशनला कशी असते? स्ट्रेट लाईन. आणि नॉन युनिफॉर्म मोशनला कशी असते? कर्व लाईन. आता लास्ट पॉईंट आहे याच्यामध्ये तिसरा, समजून घ्या. इथे मी फक्त कट करतोय. आता परत एक कॉपी करून घेतो म्हणजे रायटिंगला तिथे सोपं जाईल. हे 2 पॉईंट आपण घेतले. पहिला घेतला त्याचा जे काय डेफिनेशन आहे ती, आणि सेकंड पॉईंटला आपण काय घेतला? ग्राफशी संबंधित लिहिलं. आता तिसरा पॉईंट आणि यातला लास्ट पॉईंट आहे हा, एक्झाम्पल. त्याचं काय घ्यायचं आहे? एक्झाम्पल. सैनिकांचं जर तुम्ही बघितलं असेल तर सैनिकांची जी मार्चिंग होते ती आपण एक्झाम्पल मांडू शकतो. सोल्जर्स मार्चिंग इन अ परेड. परेडमध्ये जी मार्चिंग होते ती युनिफॉर्म मोशन म्हणून आपण एक्झाम्पल सांगू शकतो. आणि तिकडे व्हेकल्स इन ए क्राउडेड स्ट्रीट्स. बघा का, याचं एक्झाम्पल काय लिहायचं आहे आपल्याला? व्हेकल्स इन ए क्राउडेड स्ट्रीट. जर का गर्दी असेल तर तिथे ब्रेक करत जावं लागतं, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला नॉन युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो, कारण ती एक युनिफॉर्ममध्ये जाऊ शकत नाही गाडी. तर अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी 3 पॉईंट येतात युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये. बघा, लक्ष द्या. पहिला आहे इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल, तर तिकडे अनइक्वल डिस्टन्स होईल. इकडे ग्राफ काय येतो? स्ट्रेट लाईन, तर तिकडे काय येतो? कर्व लाईन येतो, तो नॉन युनिफॉर्म आहे. आणि एक्झाम्पल सोल्जर्स मार्चिंग इन ए परेड, आणि तिकडे एक्झाम्पल काय? व्हेकल्स इन ए क्राउडेड स्ट्रीट. तर अशा प्रकारे आपण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म मोशन यांचा डिफरन्स बघितला. तर हे तुमच्या धड्याखाली हे 3 डिफरन्सेस आहेत जे आपण आज पूर्ण केले. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे सायंटिफिक रिझन. लक्षात घ्या, सायंटिफिक रिझन काय? तर पहिला क्वेश्चन आहे, व्हेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट्स ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. बघा, एखादी वस्तू ज्यावेळेस वरतून पडते ना त्यावेळेस त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणून पहिला पॉईंट बघा, व्हेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्री. बघा का, व्हेन एन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली, समजून घ्या, देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन इट. त्याच्यावरती कोणता फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा पहिला पॉईंट आहे आणि महत्त्वाचा आहे, समजून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला आन्सरमध्ये पॉईंट टू पॉईंट जर सायंटिफिक रिझन लिहिले तर ते तुम्हाला सोपे जातील. हा आपण पहिला पॉईंट बघितला. दुसरा पॉईंट बघा आता याच्यामध्ये, म्हणजे आपला आन्सर पूर्ण होतं. इथे 2च पॉईंट आहेत. पहिला काय येतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यावरती काय असतो? ॲक्ट असतो. आता दुसऱ्या पॉईंटकडे लक्ष द्या. वेन ऑब्जेक्ट, लक्ष द्या, वेन ऑब्जेक्ट फॉल्स इन डाउनवर्ड. बघा का, वेन ऑब्जेक्ट फॉल्स इन डाउनवर्ड डायरेक्शन, देन इट मूव्स इन ए, बघा का, इट मूव्स इन ए स्ट्रेट लाईन. जेव्हा एखादी वस्तू खाली पडते त्यावेळेस ती काय असते? स्ट्रेट लाईनमध्ये खाली येते. फॉल्स इन डाउनवर्ड डायरेक्शन, देन इट मूव्स इन ए स्ट्रेट लाईन. आणि म्हणून तो कशामध्ये येतो? युनिफॉर्ममध्ये. अँड द वेलॉसिटी, बघा का, अँड द वेलॉसिटी चेंजेस बाय युनिफॉर्म. त्याची वेलॉसिटी कशी चेंज होते? तर बाय युनिफॉर्म, एका युनिफॉर्म मोशनमध्ये तो येतो. म्हणजे याच्यात पहिला पॉईंट काय आहे? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो. आणि दुसरा पॉईंट काय आहे? तर तो डाऊनवर्ड येतो त्यावेळेस कोणती लाईन असते? स्ट्रेट लाईन. अँड देअरफॉर आपण शेवटी म्हणू शकतो हेन्स वेन अन ऑब्जेक्ट फॉल्स, शेवटी परत लिहायचं, वेन अन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली ऑन द ग्राउंड इट्स ॲक्सेलरेशन इज, इट्स मोशन हॅज ए युनिफॉर्म ॲक्सेलरेशन.
इथे दोनच पॉईंट आहेत. पहिला त्याच्यावरती कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि दुसरं त्याच्यामध्ये काय असतं, स्ट्रेट लाईनमध्ये तो डाऊनवर्ड डायरेक्शनला तो असतो. बघा, तर अशा पद्धतीने पहिलं आपलं सायंटिफिक रिझन पूर्ण झालं, ज्याचे आन्सर लिहिताना तुम्हाला हे 2 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट असतो तो, आणि दुसरा म्हणजे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ती कोणती लाईन असते, स्ट्रेट लाईन. आणि म्हणून वेलोसिटी चेंज जी होते ती कशामध्ये होते, युनिफॉर्ममध्ये. लिहून घ्या, तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ देतोय मी. हा उत्तर लिहिताना पण याच पद्धतीने एक्सप्लेनेशन त्यात मांडत जा, जेणेकरून सायंटिफिक रिझन कसं असतं माहिती आहे का, त्याच्यामध्ये तुम्हाला जो मेन पॉईंट आहे तो तिथे लागतो. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा पॉईंट आहे बघा, मी त्याला हायलाईट करतो. हा एक पॉईंट तिथे पाहिजे, आणि दुसरा तिथे आपल्याला काय पाहिजे बघा, जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्ट्रेट लाईन. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्या पॉईंटला मांडू शकतो. तर हे 2 पॉईंट सायंटिफिक रिझनमध्ये गरजेचे आहेत, जे असतील तर तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी पूर्ण म्हणून समजलं जातं. तर लिहिताना मेन पॉईंट असतात तेच रायटिंग करायचे. तर अशा पद्धतीने आपण आता हा पहिला प्रश्न पूर्ण केला आहे. रायटिंग करून घ्या. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया, तोपर्यंत तुमचं रायटिंग पूर्ण होईल. बघा, दुसरा कोणता आहे, इवन थ्रू द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्शन. बघा, एक मिनटं, मी यालाच कॉपी करून घेतो तिकडे, म्हणजे रायटिंग करायला सोपं जाईल. थोडंसं एडिटिंग करणं, त्याच्यातच एडिटिंग केलं की पुन्हा तिथे कॉपी नवीन त्याच्यामध्ये एडिटिंग करायची गरज लागत नाही, म्हणून तो मागचंच जे उत्तर आहे त्याला इथे कॉपी करून त्यात बदल करेल मी. तुम्ही बघा, इवन थ्रू द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल अँड देअर डायरेक्शन्स आर अपोजिट, देअर इफेक्ट डू नॉट गेट कॅन्सल्ड. आता याचे पण पॉईंट समजून घ्या. प्रश्न काय आहे, इवन थ्रू द मॅग्निट्यूड्स ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल अँड देअर डायरेक्शन्स आर अपोजिट, देअर इफेक्ट डू नॉट गेट कॅन्सल्ड. नीट लक्ष द्या. आन्सर लिहायला सुरुवात करूया. त्यातला आपण पहिला पॉईंट घेऊया. आता एक 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 पॉईंट समजून घ्या, वेळ लागला तरी चालेल, परंतु प्रश्न लिहून घ्या पहिले. हा तुम्हाला वेळ जो मिळतो त्याच्यात प्रश्न आणि उत्तर हे दोन्ही लिहून झाले पाहिजेत. प्रश्न नीट वाचून घ्यायचा आणि त्यानुसारच त्याचं उत्तर लिहायचं. आपण लिहायला सुरुवात करूया. पहिला पॉईंट लिहा. बघा, आन्सर लिहिताना पॉईंट टू पॉईंट लिहा. वेन टू फोर्सेस, बघा का, ॲक्टिंग ऑन an object, two forces acting on an object are, एक मिनटं, when two forces acting on an object are equal, ते काय आहेत, equal in magnitude and opposite. बघा, when two forces acting on an object are equal in magnitude and opposite in direction. बघा, ते कसे आहेत, तर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. सेकंड पॉईंट, पहिला पॉईंट तिथे संपतो. वेन टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट आर इक्वल इन मॅग्निट्यूड, ते कसे असतात, मॅग्निट्यूडमध्ये इक्वल. सेकंड, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. बघा, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स. बघा, they do not act on the same object. जेव्हा डिफरंट ऑब्जेक्टवरती ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स असतो त्यावेळेस तो त्या सेम ऑब्जेक्टवरती ॲक्ट करत नाही. याच्यामध्ये इथं हेच 2 पॉईंट लिहायचे आहेत फक्त, आणि याच्यावरून तुमचं उत्तर तिथे पूर्ण होतं. बघा, समजून घ्या. वेन टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट आर इक्वल इन मॅग्निट्यूड and opposite in direction. Then second point, action and reaction forces act on different objects. They do not act on the same object. ते सेम ऑब्जेक्टवरती ॲक्ट करणार नाहीत, आणि म्हणून आपण शेवटी आन्सर मांडू शकतो. पुन्हा
त्या ठिकाणी काय करायचं, त्या ओळी लिहून काढायच्या. थोडंसं साईज कमी करतो मी. बघा इकडे, एक मिनटं, जरा साईज कमी करून घेऊया आणि मग शेवटी आन्सर. काय सायंटिफिक रिझनमध्ये आन्सर मांडायचं असतं का, लक्षात घ्या. थोडा कलर चेंज करतो मी, स्मॉल करतो. हेन्स बघा, हेन्स इवन थ्रू तेच पॉईंट मांडायचे जे वरती घेतले ते. हेन्स ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस डू नॉट, बघा, डू नॉट कॅन्सल each other even through they have, बघा, even through they have equal, नंतर साईज वाढवेल मी, थोडंसं लहान दिसतंय ते, इक्वल मॅग्निट्यूड्स अँड अपोजिट डायरेक्शन. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, याचं उत्तर तयार करायचं आहे. थोडंसं साईज कमी जास्त करतो मी. बघा, वेन टू फोर्सेस, पाठच करायचं आहे. वेन टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट आर इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. आणि त्यातला जो सेकंड पॉईंट आहे तो काय, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स, दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. हेन्स ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस डू नॉट कॅन्सल इच अदर इवन थ्रू दे हॅव इक्वल मॅग्निट्यूड्स अँड अपोजिट डायरेक्शन. तर अशा प्रकारे हा सायंटिफिक सेकंड क्वेश्चन आपण पूर्ण केला. आता आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रायटिंग करून घ्या. तिसरा आहे, इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू अ क्रिकेट बॉल. बघा, टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉलमध्ये टेनिस बॉल हा कमी वजनाचा असतो आणि क्रिकेट बॉल हा जास्त वजनाचा असतो. व्हेन बोथ आर ट्रॅव्हलिंग विथ द सेम वेलॉसिटी. आता टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉलमध्ये क्रिकेट बॉल हा वजनाने म्हणजे मासने काय असतो, जास्त असतो. आणि मग अशा वेळेस आपल्याला टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल या दोघांमध्ये कॅच करणं कोणाला सोपं जाईल. इट इज कॅच किंवा त्याला थांबवणं. इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर टू अ क्रिकेट बॉल. म्हणजे टेनिस बॉलला थांबवणं सोपं आहे कोणापेक्षा, क्रिकेट बॉलपेक्षा. मग त्याचं कारण काय आहे, तर त्याचा आन्सर लिहायला घेऊया आपण. इथे लक्षात घ्या, टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉलमध्ये टेनिस बॉल लहान असतो आणि वजन पण कमी असतं आणि क्रिकेट बॉल मोठा असतो थोडासा त्याच्यापेक्षा आणि वजनाने पण तो काय असतो, जास्त असतो. इथे क्वेश्चन आपण कॉपी करून घेऊया म्हणजे रायटिंगला थोडंसं सोपं जाईल. मागचं जे आहे त्याच्यातच थोडंसं एडिटिंग करून उत्तर तयार केलं की ते लिहायला पण सोपं जाईल आणि तुम्हाला समजायला पण. बघा, पहिला पॉईंट घ्या, त्याच्यामध्ये रायटिंगला घ्या, जेणेकरून रायटिंग करता करता पण तुम्हाला ते प्रश्न सहज समजू शकतात. बघा, आपण याच्या आधी प्रश्न सर्व पाहिलेत. आता याच्यामध्ये बघा, मोमेंटम इज, बघा का, मोमेंटम इज मेजर्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ, मोमेंटमचं जे काही डेफिनेशन आहे ते काय, प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड काय, इट्स वेलॉसिटी. आठवते ना, पी इज इक्वल टू एम व्ही. म्हणजे पी म्हणजे मोमेंटम, एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. तर मोमेंटम कशामध्ये मेजर्ड होते, तर त्या ठिकाणी प्रोडक्ट म्हणजे गुणाकार कोणाचा, मास आणि वेलॉसिटीचा. मग आता मास ऑफ क्रिकेट बॉल, बघा हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. मास ऑफ क्रिकेट बॉल इज मोर दॅन द मास ऑफ टेनिस बॉल. बघा, मोमेंटम याची डेफिनेशन काय आहे, तर मास इंटू वेलॉसिटी आहे. मग आपल्याला माहिती आहे की क्रिकेट बॉलचं वजन किंवा मास हे जास्त आहे कोणापेक्षा, टेनिसपेक्षा. आणि म्हणून आपण सांगू शकतो की इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू अ क्रिकेट बॉल वेन बोथ आर ट्रॅव्हलिंग विथ द सेम वेलॉसिटी. ज्यावेळेस ते दोन्ही सेम वेलॉसिटीमध्ये ट्रॅव्हलिंग करत असतात त्यावेळेस स्टॉप करताना आपल्याला टेनिस बॉल हा इझी जाईल कोणापेक्षा, क्रिकेट बॉलपेक्षा. त्याचं मेन रिझन आहे त्याचं मास, त्याचं वजन. इथे थर्ड पॉईंट तयार करा.
थर्ड पॉईंट आहे बघा, लक्ष द्या. इथे पहिलं रायटिंगवरचे पूर्ण रायटिंग करून घ्या हां, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक मिनटं, स्पेलिंग थोडी झाली. वेन दे मूव, बघा का, वेन दे मूव विथ द सेम वेलॉसिटी, the momentum of cricket ball is more than the momentum of a tennis ball. म्हणजे क्रिकेट बॉलची मोमेंटम ही जास्त राहील, मोर दॅन द मोमेंटम ऑफ ए टेनिस बॉल. तर हे 3 पॉईंट आहेत. त्यात महत्त्वाचं कोणतं आहे? पहिलं त्याची डेफिनेशन, कोणाची? मोमेंटमची. मोमेंटमची डेफिनेशन काय आहे? मोमेंटम इज अ मेजर ॲज द प्रोडक्ट ऑफ मास ऑफ अ बॉडी अँड इट्स वेलॉसिटी. सेकंड, त्याच्यामध्ये क्रिकेट बॉल इज मोर दॅन मास ऑफ टेनिस बॉल. मास कोणाचं जास्त आहे? क्रिकेट बॉलचं. आणि म्हणून हेन्स इट इज इझियर टू स्टॉप, तेच वरच्या ओळीला, हेन्स इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू अ क्रिकेट बॉल. आपण टेनिस बॉलला क्रिकेट बॉलपेक्षा इझिली काय करू शकतो? स्टॉप करू शकतो. याला कारण आहे त्याचं मोमेंटम. का? तर मोमेंटमची डेफिनेशन काय आहे? एम इंटू व्ही. एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? याचा आन्सर पूर्ण करू शकतो. याचे किती पॉईंट्स आहेत टोटल? 3. आधीच्या याच्यात 2 आणि त्याच्या आधी 2 पॉईंट्स होते. याच्यात 3 पॉईंट आहेत. तिसरा पॉईंट पण महत्त्वाचा आहे. त्यामध्ये त्याची जी वेलॉसिटी आहे ती मोमेंटम ऑफ क्रिकेट बॉलपेक्षा त्याची जास्त आहे. कोणापेक्षा? टेनिस बॉलपेक्षा. आणि या पद्धतीने आपण सांगू शकतो की इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर टू अ क्रिकेट बॉल वेन बोथ आर ट्रॅव्हलिंग विथ द सेम वेलॉसिटी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सायंटिफिक रिझन आपण घेतोय. आपण डिफरन्सेस बघितले. त्यामध्ये डिफरन्सेस कोणते कोणते पाहिले? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा, ते सगळे डिफरन्स पाहिले आपण, ते नीट करा. पुढचा प्रश्न आहे, लास्ट येतो, त्याच्यासाठी आपण हे आन्सर तिकडे कॉपी करूया. बघा, म्हणजे रायटिंगला थोडंसं सोपं जातं. त्याच्यातच आपण काय करूया? थोडेसे बदल करायचे. द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म. तुम्हाला माहिती आहे रेस्ट म्हणजे काय असतो? तो 0. आणि 0 असेल तर याचा अर्थ तो युनिफॉर्म मोशनमध्येच असणार. आपल्याला माहिती आहे युनिफॉर्म मोशन काय असतं? एकतर कॉन्स्टंट स्पीड पाहिजे किंवा रेस्ट पोझिशनला जर का एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म मोशनमध्ये. मग आता याचे पॉईंट्स कसे लिहायचे ते समजून घ्या. लिहायला सुरुवात करा. प्रश्न लिहून घ्या पहिले. गिव्ह सायंटिफिक रिझनमधला हा चौथा आहे. इफ ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड, बघा का, इफ ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड देन इट इज सेड इन युनिफॉर्म मोशन. जर का एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण? युनिफॉर्म मोशन. पुढचा पॉईंट बघा याच्यामध्ये, सेकंड. व्हेन ऑब्जेक्ट इज इन रेस्ट पोझिशन. व्हेन ऑब्जेक्ट इज इन रेस्ट पोझिशन, बघा लक्ष द्या, जर का तो रेस्ट पोझिशनमध्ये असेल तर स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज, कशी असते? स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज 0 मीटर पर सेकंद. म्हणजे त्याचा स्पीड कसा असतो? 0 मीटर पर सेकंद असतो. पहिला पुन्हा बघा, ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड देन इट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. आणि ऑब्जेक्ट जर का रेस्ट पोझिशनला असेल तर 0 मीटर पर सेकंद म्हणजे तो काय झाला? कॉन्स्टंट स्पीड झाला. आणि म्हणून आपण सांगू शकतो हेन्स द वेलॉसिटी, त्याच ओळी परत लिहायच्या, द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म. हेन्स वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म.
पुन्हा लक्ष द्या. याच्यामध्ये पहिला पॉईंट काय मांडला आपण, ऑब्जेक्ट मूव्ज विथ कॉन्स्टंट स्पीड देन इट इज सेड टू बी युनिफॉर्म मोशन. आणि इकडे वेन ऑब्जेक्ट इन रेस्ट पोझिशन स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज 0 मीटर पर सेकंड आणि कॉन्स्टंट स्पीड असतो, त्यामुळे आपण त्याला सांगू शकतो, कलर बदलतो मी, हा महत्त्वाचा पॉईंट आहे का 0 मीटर पर सेकंड हा काय कॉन्स्टंट स्पीड आहे त्याचा, आणि कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, युनिफॉर्म. तर अशा प्रकारे आपण सायंटिफिक रिझन पूर्ण केले. त्यामधला पहिला आहे, त्याचे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड स्ट्रेट लाईन. या 2 पॉईंटला आपण लिहिलं तरच आपल्याला याचे मार्क्स भेटतील बघा. आणि त्याला आपण युनिफॉर्म. सेकंड होता, इवन थ्रू द मॅग्निट्यूड ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्सेस आर इक्वल अँड देअर डायरेक्शन आर अपोजिट देअर इफेक्ट डू नॉट गेट कॅन्सल. तर याच्यात फोर्सेस ॲक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज इक्वल इन मॅग्निट्यूड अँड अपोजिट इन डायरेक्शन. तर त्यावेळेस काय होतं, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट्स, दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट, आणि हेन्स action even through the magnitudes of action forces and reaction forces are equal and their directions are opposite, their effect do not get cancel. पुढचा आहे, it is easier to stop tennis ball as compared to a cricket ball when both are traveling with the same velocity. याच्यात महत्त्वाचं काय आहे, मोमेंटमची डेफिनेशन त्याची काय आहे, तर मास इंटू वेलॉसिटी आहे. कोणाचं मास मोठं आहे, जास्त आहे, क्रिकेट बॉलचं, कोणापेक्षा, टेनिसपेक्षा, आणि त्यामुळे मोमेंटम ऑफ क्रिकेट बॉल इज मोर दॅन द मोमेंटम ऑफ टेनिस बॉल. तर हा जो रेड आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर त्याचं आन्सर येतं. पुढचा आहे प्रश्न, बघून घ्या. द वेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट इज कन्सिडर्ड टू बी युनिफॉर्म. त्यात महत्त्वाचा पॉईंट काय की कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतो. मग व्हेन ऑब्जेक्ट इज इन रेस्ट पोझिशन स्पीड ऑफ ऑब्जेक्ट इज 0, म्हणजे हा कॉन्स्टंटच आहे, आणि म्हणून आपण सांगू शकतो की हा काय कन्सिडर टू बी युनिफॉर्म. आता पुढच्या प्रश्नांकडे आपण वळूया. पुढचे आहे गणिती भाग. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, पहिले फॉर्म्युले घ्यावे लागतील. काय घ्यावे लागतील, फॉर्म्युले. आता आपण काय करूया, एक एक फॉर्म्युला लिहून घेऊया आणि मग आपण गणितं सोडवूया. गणितं सर्व सोडवायची आहेत एक्झरसाइजमधले बघा. आता पहिला फॉर्म्युला, सगळ्यांनी फॉर्म्युले लिहून घ्या. टोटल 7 फॉर्म्युले त्याच्यामध्ये. त्यातला पहिला जो आहे तो आहे स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स. बघा स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. बघा स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. हा झाला पहिला फॉर्म्युला. सेकंड काय आहे, वेलॉसिटी. सेकंड फॉर्म्युला कसला आहे, वेलॉसिटी. आपण जे वर्गामध्ये घेतले होते तोच क्रम आहे, नीट लक्षात घ्या. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणून आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता स्पीडच्या बाबतीत आहे ना, अजून एक फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये, थोडंसं रंग बदलून तिथे लिहितो मी, ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीड काय असतो, आपण याच्यावरती गणितं सोडवलेत ना, तर ती ॲव्हरेज स्पीडवरती आपण सोडवले बघा का. म्हणून ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू हा पण लिहून ठेवा समोर, स्पीडच्या समोरच लिहा मात्र हा का, इज टोटल डिस्टन्स कवर्ड. आपल्याला काय करावं लागेल, त्याचा टोटल डिस्टन्स कवर्ड घ्यावा लागेल अपॉन टोटल टाईम टेकन. म्हणून टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किंवा कवर्ड म्हणा अपॉन टोटल टाईम. जेवढा टाईम लागतो त्याची टोटल करायची. याच्यावर आपल्याला 2 गणितं सोडवायची आहेत नंतर, लक्षात ठेवा. द टोटल टाईम टेकन बाय एन ऑब्जेक्ट हा येईल याच्यामध्ये. अशा पद्धतीचे हे 2 फॉर्म्युले आहेत. तो ॲक्च्युली स्पीडच आहे, फक्त तिथे ॲव्हरेज स्पीडसाठी तो फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स आणि टोटल टाईम. सेकंड वेलॉसिटी होता. आता थर्ड घ्या,
थर्ड आहे ॲक्सेलरेशन ए. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, बघा का ॲक्सेलरेशनला काय आहे, स्मॉल ए इज इक्वल टू चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी अपॉन चेंज इन वेलॉसिटी अपॉन भागिले करूया काय येईल, टाईम. आता चेंज इन वेलॉसिटी म्हणजे काय येतं, फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी आहे. तुम्हाला माहिती आहे फायनल वेलॉसिटीला काय व्ही आणि इनिशियल वेलॉसिटीला काय यू आहे. मग हा फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, ए इज इक्वल टू, बघा ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, ज्याच्यामध्ये व्ही आणि यू या दोघांना काय म्हणतात बघा, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, बाकी तुम्हाला माहिती आहेत, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी आहे, ए म्हणजे काय आहे ॲक्सेलरेशन आणि टी म्हणजे काय टाईम आहे. लक्षात घ्या, ए म्हणजे काय ॲक्सेलरेशन. आता टी माहिती आहे तुम्हाला, टी म्हणजे काय टाईम. टाईम बघा, नंतर आपल्याला आता पुढचा फॉर्म्युला बघायचा आहे. हे झाले 3 फॉर्म्युले. पहिला कोणता आहे, स्पीड. दुसरा आहे वेलॉसिटी, बघा मी कलर करतो थोडा, स्पीड. दुसरा कोणता बघितला आपण, वेलॉसिटी. तिसरा आहे ॲक्सेलरेशन. आता आपण पुढचे फॉर्म्युले बघूया. आपल्याला टोटल किती बघायचे, 7 आहेत. यातले किती झाले, 3 झाले. 7 फॉर्म्युले पाठ करा तर त्याच्यावरची गणितं तुम्हाला सोपी जातील. चौथा घ्या, इक्वेशन ऑफ मोशन. तुम्हाला माहिती आहेत इक्वेशन ऑफ मोशन किती आहेत, 3 आहेत. तर ते 3 इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला काय करायचे, लिहायचे आहेत. इक्वेशन ऑफ मोशन, पहिला इक्वेशन, 3 इक्वेशन आहेत, लक्ष द्या. पहिला आहे, पाठ आहे तुमचा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, ज्याच्यामध्ये व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. यू म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी. ए म्हणजे काय, ॲक्सेलरेशन, एची काय व्हॅल्यू, ॲक्सेलरेशन. आणि टी म्हणजे काय, टाईम. आता पुढचे इक्वेशन ऑफ मोशन लिहिताना हे इथले जर पॉईंट्स असेल तर ते परत लिहायची गरज नाही. आपण वर्गातल्या वहीत रायटिंग केलेले आहे, त्यामुळे आपल्याला इथे परत परत लिहायची गरज नाही. पहिला काय आहे, इक्वेशन ऑफ मोशनमध्ये व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, तर हे पाठच झालं पाहिजेत. फॉर्म्युले पाठ करणं गरजेचं आहे. बघा, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता आपण सेकंड बघूया. याच्यावरती आपल्याला गणितं सोडवायचे आहेत सुरुवातीचे. सेकंड बघा, सेकंड काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. पाठच करून ठेवायचा. आता याच्यामध्ये यू टी ए टी हे बघितलेत, फक्त एस वेगळा आहे. तर एस इज इक्वल टू, एसची एस काय आहे तर समजून घ्या. एस इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड बाय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने जो डिस्टन्स कवर्ड केला आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हटलं तरी चालेल. एस काय आहे तर डिस्टन्स कवर्ड बाय अन ऑब्जेक्ट, एस. तर हा झाला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय तो, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. तिसरा जो आहे लास्ट इक्वेशन ऑफ मोशनमध्ये, तो बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहिती आहेत, व्ही, यू, ए आणि एस, त्यामुळे आता रायटिंग करत नाही मी. बघा, 3 इक्वेशन आहेत. पहिला व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, दुसरा एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, आणि तिसरा आहे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर हे फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे व्यवस्थित. पुढचे फॉर्म्युले बघूया आपण. हा कोणता आहे, चौथा इक्वेशन ऑफ मोशन. आता पाचवा जो आहे, टोटल 7 आहेत, त्यातला 5वा बघा. हा पण महत्त्वाचा आहे. याच्यावर एक गणित आहे, फोर्स. फोर्सला काय आहे, एफ कॅपिटल.
इज इक्वल टू एम इंटू ए. एम म्हणजे मास आणि ए म्हणजे ॲक्सेलरेशन. पण तुम्हाला माहिती आहे की एचा फॉर्म्युला काय, बट ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी ए. तो आपण इथे टाकूया. म्हणजे फॉर्म्युला देअरफॉर आपण कसं लिहू शकतो, एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट व्ही मायनस यू अपॉन टी. तर हा आपला कोणता फॉर्म्युला येईल, फोर्सचा. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. पाठच करून ठेवायचं. आणि यालाच आपण ॲक्सेलरेशनच्या ऐवजी व्ही मायनस यू अपॉन टी जर लिहिला तर फॉर्म्युला कसं लिहिणार, एफ इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट व्ही मायनस यू अपॉन टी. तर 5व्याला रंग चेंज करतो मी. आपण हिरवा रंग दिला आहे, त्यामुळे सगळ्यांना आपण हिरवाच रंग देऊया. मेन फॉर्म्युले. इक्वेशन ऑफ मोशन किती घेतले आपण, 3. 5वा काय, फोर्स. आता 6वा बघा. याच्यामध्ये एम म्हणजे काय येतं, मास. हा पॉईंट समजून घ्या. एफ म्हणजे फोर्स आहे, व्ही म्हणजे फायनल वेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, टी म्हणजे टाईम. हे माहीत पाहिजे सगळ्यांना. फक्त याच्यात एम काय, मास आहे, टी काय, टाईम आहे, टाईम टेकन. आता 6 नंबरचा फॉर्म्युला आहे. टोटल 7 आहेत, त्यातला 6 आहे मोमेंटम. हा तुमच्या लक्षात आला असेल, आपण न्यूटन्स लॉमध्ये बघितला होता मोमेंटम. तर मोमेंटम पी, मोमेंटमला काय, पी एम इंटू पी, मास इंटू वेलॉसिटी. हा फॉर्म्युला पाठच करून ठेवा मोमेंटमचा. एम म्हणजे मास आणि व्ही म्हणजे काय येतं, वेलॉसिटी. तर हा जो फॉर्म्युला आहे हा कसला आहे, मोमेंटमचा. 6 नंबर हा मोमेंटम. आणि लास्ट फॉर्म्युला आहे 7. तुमच्या लक्षात असेल, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ, बघा का, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. म्हणजे आपल्याला माहिती आहे की फायनल मोमेंटम आणि इनिशियल मोमेंटम हे दोन्ही काय असतात, सेम असतात. तो फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युलाचं नाव काय, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. बघा, फॉर्म्युले जर कळाले तर गणितं सोपी जातात. त्यामुळे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. तर गणित तुम्हाला सोपे वाटतील, नाहीतर मग गणित तुम्हाला येणार नाही. याच्यावर एक गणित आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटमवरती. तुम्हाला नंतर ते आलं की मी सांगेल. टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू, टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम. म्हणजे सुरुवातीचा मोमेंटम आणि जो फायनल मोमेंटम आहे हा काय असतो, सेम असतो. कसं लिहिणार, m1 u1 प्लस, इकडे यू घ्यायचं, यू म्हणजे इनिशियल वेलॉसिटी दोन ऑब्जेक्टची, म्हणजे m1 u1 आणि m2 u2, आणि तिकडे v घ्यायची फायनल वेलॉसिटी, m1 v1 प्लस m2 v2. तर अशा पद्धतीने टोटल 7 फॉर्म्युले आहेत. या फॉर्म्युल्यांचा वापर करून आपल्याला काय करायचे आहेत, गणितं सोडवायचे आहेत. तर हे सर्व फॉर्म्युले एकदा पाठ करून घ्या, व्यवस्थित रायटिंग करा. टोटल किती आहेत, 7 फॉर्म्युले आहेत, समजून घ्या. हे थोडंसं फॉर्म्युलांकडे जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ते सोपे पण आहेत. पहिला कोणता पाहिला होता बघा, मी वरती नेतो. पहिला स्पीड, दुसरा वेलॉसिटी, तिसरा कोणता आहे, ॲक्सेलरेशन. बघा, स्पीड, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन. त्यानंतर आपण काय बघितले, इक्वेशन ऑफ मोशन. पहिला कोणता आहे, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. 5वा फोर्स आहे, 6वा मोमेंटम आणि 7वा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर अशा पद्धतीने आपल्याला टोटल 7 फॉर्म्युले बघायचे आहेत. आपण आता गणितांकडे वळूया. गणिती जे भाग आहेत तो पूर्ण करायचा आहे. पहिला तक्ता आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. प्रॅक्टिस सेटमध्ये म्हणजे आपल्या एक्झरसाइजमध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल दिला आहे. आता त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि फॉर्म्युला कोणता आहे, इक्वेशन ऑफ मोशनचा आहे. इक्वेशन ऑफ मोशन काय, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. आपण याचे 2 भाग करूया आणि 2 भागामध्ये हे सोडूया. सोपं आहे, लक्ष द्या. यू दिला आहे
रायटिंग करून घेऊया. पहिलं काय करायचं तर त्याचे जे व्हॅल्यूज दिल्या त्या लिहून घ्यायच्या. पहिलं बघा, यू किती येतो 2 मीटर पर सेकंद, ए किती आहे 4, टी किती आहे 3 आणि व्ही विचारलं आहे. फॉर्म्युला काय आहे तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, इक्वेशन ऑफ मोशन फर्स्ट. आता व्हीची व्हॅल्यू आपल्याला काढायची. यू किती दिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये 2, म्हणजे 2 प्लस इन ब्रॅकेट आपल्याला ए इंटू टी करायचं आहे, म्हणजेच 4 गुणिले किती घ्यायचे 3, 4 गुणिले 3, 4 त्रिक 12, म्हणजे 2 अधिक 12 किती होतील टोटल 14 मीटर पर सेकंद. हे झालं आपलं पहिला. त्याच्यामध्ये आता किंमत टाकूया. कलर चेंज करतो मी थोडासा, तुम्हाला दिसेल, लक्षात घ्या. 14 मीटर पर सेकंद. हे झालं पहिल्याचा आन्सर. आता आपण सेकंड भाग घेऊया. त्याच्यामध्ये यू विचारला आहे बघा, सेकंड तक्ता बघा तुमच्या लक्षात येईल. यूची व्हॅल्यू विचारले, ए दिला आहे 5, टी दिला आहे 2 आणि व्ही दिला आहे 20. फॉर्म्युला तोच आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग व्ही किती आहे 20 इज इक्वल टू यू प्लस ए किती आहे 5 इंटू 2, म्हणजे 20 इज इक्वल टू यू प्लस 10. मग यू इज इक्वल टू 20 मायनस 10 किती होतील 10. तर तुमचा आन्सर किती येईल 10 येईल मीटर पर सेकंद. त्याच्यामध्ये रायटिंग करून घेऊया. बघा इकडे लक्ष द्या, सोपे आहेत गणितं सोडवताना. प्रॅक्टिस सेट पूर्ण करायचे. 10 मीटर पर सेकंद. आता आपण याच्या पुढच्या तक्त्याकडे वळूया. याच्यातली दोन्ही गणितं सोपी आहेत. एकाचं उत्तर येतं 14 मीटर पर सेकंद आणि दुसऱ्याचं किती येतं 10 मीटर पर सेकंद. पुढचा तक्ता घेऊया आपण आता. तो येईल इक्वेशन ऑफ मोशन सेकंडवरती. इक्वेशन ऑफ मोशन 2 काय आहे बघा, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर आहे. तक्त्यामध्ये परत जसं आपण हा सोडवला तसाच तो आहे, सेम टू सेम. यूची व्हॅल्यू 2 भाग करतो मी, लक्ष द्या, म्हणजे त्याचे दोघांचे आन्सर तुम्हाला भेटतील. 2 भाग करू दे पहिले. आता पहिला पॉईंट बघा, यू इज इक्वल टू किती आहे 5, ए इज इक्वल टू 12, टी इज इक्वल टू 3 आणि एस आपल्याला विचारला आहे. फॉर्म्युला काय येईल, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. किमती टाकूया. एस इज इक्वल टू यू किती आहे बघा 5 इंटू टी किती आहे 3 प्लस 1/2 ए किती आहे 12 इंटू टी किती आहे 3 त्याचा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर किती येईल 9, 5 त्रिक 15 अधिक इथे भागाकार जातो बघा, बे के बे बेसक 12, म्हणजेच 6, इथे किती येतील 6 गुणिले 3चा वर्ग 9, 6 9 54, म्हणजे 15 अधिक 54 किती आन्सर यायला पाहिजे याचं 69 मीटर. तर आता किमती त्यात टाकूया 69 मीटर. बघा लक्ष द्या, आता 69 मीटर त्याचं आन्सर आलं. आता आपण दुसरा काढूया. फॉर्म्युला काय, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, इक्वेशन ऑफ मोशन सेकंड. आता सेकंड बघा पॉईंट, यू इज इक्वल टू 7, ए इज इक्वल टू 12, टी इज ए किती आहे विचारला आहे, टी 4 दिला आहे आणि एस किती आहे 92. फॉर्म्युला एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर, म्हणजेच 92 इज इक्वल टू यू किती आहे 7 इंटू टी किती आहे 4 प्लस 1/2 ए विचारला आहे तसंच ठेवा तो इंटू टी स्क्वेअर, म्हणजे 4 इंटू 4 किंवा 4चा स्क्वेअर म्हणा आपण, 4 इंटू 4 लिहा म्हणजे भाग जाईल. 92 इज इक्वल टू 28 प्लस 1/2 इंटू ए इंटू 4 इंटू 4 घेऊया. आता भाग जातो, बे के बे बेदुने
4 आणि किती येतात 4 दुने 8 म्हणजे 8A येईल. 92 इज इक्वल टू 28 प्लस 8A. हा 28 प्लस आहे तिकडे काय होईल मायनस म्हणजे 8A इज इक्वल टू 92 मायनस 28. मग 92 मधून 28 गेले तर किती येतात बघा, रायटिंग करून घ्या. 8A इज इक्वल टू 92 मायनस 28. बाजूला करून बघूया. 92 मायनस 28 इथे येतील 4 आणि इकडे येतील 64 येतात. म्हणजेच A इज इक्वल टू 64 अपॉन 8. याचा अर्थ A ची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण तो काय आहे ॲक्सेलरेशन आहे आणि त्याचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर अशा पद्धतीने ए ची व्हॅल्यू किती येते 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यात किंमत टाकूया 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हा झाला दुसरा तक्ता ज्याच्यामध्ये आपण काय केलं तर एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 80 स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला आणि त्याच्यावरती आपण ही सर्व गणितं सोडवली. आता आपण पुढच्या तक्त्याकडे वळूया. पुढचा जो आहे तो लास्ट आहे आणि फॉर्म्युला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आहे. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. आपण त्याचे दोन भाग करूया. याच्यामध्ये u ची व्हॅल्यू किती आहे बघा 4, a किती आहे 3, s विचारलाय आणि v दिलाय 8. फॉर्म्युला काय येईल v² इज इक्वल टू u² प्लस 2as. म्हणजे v² म्हणजे कोणाचा स्क्वेअर येईल 8 स्क्वेअर इज इक्वल टू u² म्हणजे काय येईल 4 स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 इंटू s. s विचारलं आहे आपण तसंच ठेवा. 8 स्क्वेअर येईल 64, 4चा स्क्वेअर येईल 16 प्लस 6s. 16 अधिक आहेत तिकडे वजा होतील म्हणजे 6s इज इक्वल टू 64 मायनस 16. मग 6s इज इक्वल टू 64 मधून 16 वजा करा किती येतात बघा. बाजूला करून बघूया. 64 मायनस 16 इथे 8 येतील आणि इकडे 4 येतील 48. वजाबाकी करायचे. मग s बरोबर 48 भागिले 6 6 8 48 म्हणजे 8 काय येईल मीटर. जे काही डिस्टन्स आहे तो कशामध्ये असतो मीटरमध्ये. म्हणजे व्हॅल्यू किती आली 8 मीटर. आता आपण पुढचा भाग बघूया. त्यातला क्वेश्चन नंबर त्यातला 2 आहे ज्याची u ची व्हॅल्यू विचारले बघा. सोपं आहे एकदम. u विचारलाय, a दिलाय त्या ठिकाणी 5, s दिलाय 8.4 आणि v दिलाय 10. सोपं गणित आहे एकदम. v किती आहे 10. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. म्हणजेच v म्हणजे काय 10चा स्क्वेअर इज इक्वल टू u किती u² प्लस 2 इंटू 5 इंटू 8.4. 10चा स्क्वेअर जर केला तर 100 येईल इज इक्वल टू u² प्लस हे किती होतील 10 इंटू 8.4. म्हणजेच 100 इज इक्वल टू u² प्लस किती येतील 84. u² इज इक्वल टू 100 मायनस 84 किती होतील मायनस करून बघा. u² इज इक्वल टू 16. तर u किती यायला पाहिजे 4. तर अशा प्रकारे आपल्याला ही गणित सोडवायची आहेत. तर बघा याच्यामध्ये किती येतं 4 मीटर पर सेकंद. तर एकदा पुन्हा नजर टाकूया तक्त्यांवरती. पुन्हा एकदा लक्ष द्या. ज्याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज आहेत v² इज इक्वल टू u² प्लस 2as आहे. 3 इक्वेशन ऑफ मोशनवरची ही 3 गणिते. ज्याच्यामध्ये पहिला आपण कोणता घेतला होता v इज इक्वल टू u प्लस 80. हा पहिला इक्वेशन आहे.
व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आणि दुसरा आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. दोघांमध्ये पण इक्वेशन कोणतं आहे आपलं? इक्वेशन ऑफ मोशन 1. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन 2 वरती आपण सोडवलं होतं, ज्याचं एकाचा आन्सर आला होता 69 मीटर आणि एक आला होता 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपण हे 3 तक्ते सोडवले. त्यातला तिसरा होता हा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता आपण काय करूया, त्याच्या पुढच्या गणितांकडे वळूया. सोपे आहेत ती पण, जे आपण फॉर्म्युले बघितले त्याच्यावरच आहे. आता क्वेश्चन बघून घ्या. थोडंसं तुम्हाला मार्कर वापरून दाखवतो मी, म्हणजे समजेल. अँड ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर. बघा, पहिलं आपल्याला काय लिहायचं आहे, गिवन, आणि मग फॉर्म्युला वापरायचा आहे. ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आपण लिहिला होता, तुम्हाला आठवत असेल. पहिलं आपण काय करूया, त्याचे टोटल डिस्टन्स कवर्ड आपल्याला बघावं लागेल. पहिला टोटल डिस्टन्स कवर्ड इक्वल टू, आता बघा वरती बघा एक 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 एक. पहिला किती दिला आहे क्वेश्चन बघा, आपल्याला सगळ्यांची टोटल करावी लागेल. 18 मीटर आहे पहिला, अधिक दुसरा किती आहे 22 मीटर, अधिक तिसरा कोणता आहे 14 मीटर. याची टोटल आपण मारूया. खाली बघा, आपल्याला टाईम पण घ्यायचा आहे, म्हणजे टोटल टाईम जो काय आहे तो पण घ्यावा लागेल याच्यामध्ये. लक्ष द्या, टोटल टाईम इक्वल टू, टोटल टाईमला काय टी. पहिला 3 सेकंद आहे, नंतर पण 3 सेकंदच आहे, आणि नंतर सुद्धा किती 3 सेकंद. 3 सेकंद टोटल 9 सेकंद होतील याचे. टोटल किती होतील 9 सेकंद. आणि वरती टोटल डिस्टन्स पण आपण करूया. टोटल किती होतं बघा 54 मीटर. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी आपण फॉर्म्युला रायटिंग करूया. हे दोन्ही पहिलं गिवन लिहून घ्यायचं आहे गणितांमध्ये. एक सोपी पद्धत समजून घ्या, तर प्रॉब्लेम सोपे जातील. ॲव्हरेज स्पीड, आणि फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुमचे सगळे. 7 आहेत तर 7च्या 7 फॉर्म्युले पाठ करून ठेवा. टोटल डिस्टन्स कवर्ड, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम. तर काय येईल 54/9, म्हणजेच किती येईल 6 मीटर पर सेकंद. हा काय झाला त्याचा ॲव्हरेज स्पीड. शेवटी उत्तर लिहायचं. उत्तर कसं लिहिणार, ॲव्हरेज स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट इज 6 मीटर पर सेकंद. तर हे झालं तुमचं आन्सर. पुन्हा एकदा लक्ष द्या, याच्यामध्ये ऑब्जेक्ट जो मूव्ह आहे तो किती आहे, पहिला 18 मीटर आहे, बघून घ्या क्वेश्चनमध्ये. दुसरा 22 मीटर, तिसरा 14 मीटर आहे, आणि त्याचा टायमिंग वेगळा करा. 3 सेकंद आहे, 3 सेकंद आणि 3 सेकंद. तर तिन्ही ठिकाणी तो 3 सेकंद आहे, आणि म्हणून आपण काय केलं, त्याची ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला वापरला. ॲव्हरेज स्पीड काय आहे, टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम. तर टोटल डिस्टन्स किती आहे 54 मीटर अपॉन 9, तर 6 येईल. आता एक सेम गणित याच्यासारखं ते पहिले घेऊया. डीमध्ये एकदम सेम असल्यामुळे आपण हे गणित पहिले घेऊया, म्हणजे ए आणि डी, आणि नंतर बी आणि सी घेऊया. अ पर्सन स्विम्स 100 मीटर इन द फर्स्ट 40 सेकंड, 80 मीटर इन द नेक्स्ट 40 सेकंड, अँड 45 मीटर इन द लास्ट 20 सेकंड. पुन्हा गिवन लिहायचं. टोटल डिस्टन्स कवर्ड, हा पॉईंट येईल याच्यामध्ये. टोटल डिस्टन्स कवर्ड इक्वल टू, पहिला 100 मीटर प्लस किती येईल 80 मीटर,
बघा वरती आहे 80 मीटर प्लस किती आहे 45 मीटर. तर अशा पद्धतीने 100, 80 आणि 45 मीटर. तर टोटल किती येतील 225 मीटर. याची बेरीज किती येते 225. आता आपण टाईम घेऊया, किती टाईम लागला तो. टोटल टाईममध्ये आता सेकंद जे आहेत ते टोटल टाईममध्ये येतात. तर तो घेऊया प्रत्येकी. पहिला येईल 40 सेकंद प्लस 40 सेकंद, 40 आणि 20 असे आहेत ते. 40 सेकंद प्लस 40 सेकंद प्लस 20 सेकंद किती झाले टोटल 100 सेकंद. आता आपण कोणता फॉर्म्युला वापरूया, ॲव्हरेज स्पीड. ॲव्हरेज स्पीड काय आहे फॉर्म्युला रायटिंग करण्याआधी हे बघून घ्या. टोटल डिस्टन्स कवर्ड आणि टोटल टाईम टेकन हा पॉईंट आपल्याला लक्षात पाहिजे. याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम. फॉर्म्युला काय येईल 225 अपॉन 100. मग 100ने डिवाइड केलं तर किती येईल 2.25. तर अशा प्रकारे आपल्याला डीचं आन्सर भेटतं 2.25 मीटर पर सेकंद. आन्सर कसं लिहिणार शेवटी पूर्ण रायटिंग करायचं. ॲव्हरेज स्पीड ऑफ द पर्सन इज 2.25 मीटर पर सेकंद. किती येतो 2.25 मीटर पर सेकंद. हा झाला त्याचा ॲव्हरेज स्पीड. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर काढायचं आहे. सोपं आहे क्वेश्चन. पर्सन स्विम्स 100 मीटर, 80 मीटर अँड 45 मीटर. टोटल येतो 225. टाईम किती आहे 40 प्लस 20 किती झाले 100. आणि फॉर्म्युला ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाईम म्हणजेच 225 अपॉन 100 इज इक्वल टू 2.25 मीटर पर सेकंद. आता आपण बी घेऊया. हा पण क्वेश्चन एकदम सोपा आहे. आता इथे गिवन लिहिताना थोडीशी काळजी घ्या. गिवन कसं लिहायचं ते पण समजून घ्या. आपण पहिलं पॉईंट मांडूया. गिवन 2 भाग करूया जेणेकरून आपल्याला उत्तर तिथे एकाच ठिकाणी भेटलं पाहिजे. आता बघा मास किती आहे 16 किलोग्रॅम आणि ॲक्सेलरेशन किती आहे 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे मासला काय आहे एम किती येतो 16 किलोग्रॅम. तर याला M1 म्हणूया आपण. याच्यात काय आहे तर त्यांनी 2 भाग दिले त्याला M1 म्हणूया 16 किलोग्रॅम. आणि ॲक्सेलरेशन किती आहे 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर. तर त्याला A1 म्हणूया 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि काय विचारले कॅल्क्युलेट दी अप्लाइड फोर्स. बघा पुढचं मी तुम्हाला डार्क करून दाखवतो. अप्लाइड फोर्स म्हणजे F विचारलं आहे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे फोर्सचा. फॉर्म्युला काय F इज इक्वल टू M इंटू A मास इंटू ॲक्सेलरेशन. तर हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरावा लागेल. लक्ष द्या. F इज इक्वल टू M इंटू A मास इंटू ॲक्सेलरेशन. फॉर्म्युलामध्ये किमती टाकूया. M किती आहे 16. F इज इक्वल टू 16 इंटू 3 किती 48 न्यूटन. N फोर्स कशामध्ये मोजतात न्यूटनमध्ये.
हा झाला त्यातला पहिला क्वेश्चन. बघा का, द अप्लाइड फोर्स इज 48 न्यूटन. किती आला? 48 न्यूटन. आता त्यांनी त्यातलाच दुसरा भाग केला आहे, बघून घ्या का. आपण त्याला बाजूलाच घेऊया तिथे. आता त्यांनी काय सांगितलं आहे, सेम फोर्स अप्लाइड करायचा आहे. बघा का, पॉईंट समजून घ्या. सेकंड, सेम फोर्स म्हणजे जो आता फोर्स आला आहे ना, तोच तिकडे घ्यायचा आहे. सेम फोर्स अप्लाइड. मग सेम फोर्स म्हणजे काय येईल, F 48 न्यूटन आणि एम मास दिलं आहे 24, F घ्यायचा 48. पण मास आता दुसऱ्या ऑब्जेक्टचे म्हणून त्याला M2 म्हणूया. किती येतो? 24 किलोग्रॅम. आणि आपल्याला काय विचारलं, ॲक्सेलरेशन म्हणजे A2 काढायचं आहे. लक्षात घ्या काय विचारलं, ॲक्सेलरेशन. फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू M इंटू A. म्हणजे 48 इज इक्वल टू 24 इंटू काय येईल, A2. आता हे A2 आहेत. A2 इज इक्वल टू 48 अपॉन 24. म्हणजे ॲक्सेलरेशन A2 किती यायला पाहिजे, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने याचं उत्तर येईल. म्हणजे फोर्स तोच ठेवायचा. बघा, पहिल्या याच्यामध्ये आपण काय काढलं, फोर्स काढला. फोर्सला कोणता फॉर्म्युला वापरला, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग आपण तो फॉर्म्युला वापरला आणि सेकंडला फोर्स सेम घ्यायचा आणि मास दिलेलं आहे 24 किलोग्रॅम. तर ॲक्सेलरेशन 2 काढायचं आहे आपल्याला. फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू M2 इंटू A2. फॉर्म्युलामध्ये किमती टाकल्या 48 अपॉन 24. तर आपल्याला A2 किती भेटतो, 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा झाला ॲक्सेलरेशन ऑफ द सेकंड ऑब्जेक्ट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. एकदम सोपं आहे, नीट रायटिंग करून घ्या. मला वाटतं याच्यात कुठल्याच प्रकारची अडचण यायला नको. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजेत तुमचे. फॉर्म्युले जर पाठ असतील तर ही गणितं तुम्हाला सोडवायला कठीण नाही आहेत, एकदम सोपी आहेत. आपण आता पुढच्या गणिताकडे वळूया आणि याच्यातलं ते शेवटचं गणित आहे. इथे आपले सगळे प्रॉब्लेम संपतात. गणित सोपं आहे. टोटल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. त्याचा वापर करून आपल्याला ते सोडवायचं आहे. पुढच्या गणिताकडे आपण वळूया. 1 मिनटं, स्क्रीन बदलतो मी. क्वेश्चन सगळे सोडवलेत आपण. एक्झरसाईजमधले सर्व क्वेश्चन आपण घेतो आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात अडचण यायला नको. आता पुढचं गणित बघूया. सी. आता याच्यात ना महत्त्वाचं काय माहिती आहे का, गिवन लिहिणे आणि फॉर्म्युला तुम्हाला समजून घेणे. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, M1U1 प्लस M2U2 इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2 आहे. हा फॉर्म्युला याच्यात आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे पॉईंट समजून घ्यावे लागतील, काय काय गिवन आहे. आता मी एक बाजूला आपण काय करूया, एक बाजूला गणित सोडवायचं आणि एक बाजूला गिवन लिहायचं. गणित सोडवताना पण याचे 2 भाग केलेले आहेत, त्यामुळे उत्तर लिहिताना तुम्हाला अडचण आली तर 2पैकी एक कुठली पण मेथड तुम्ही वापरू शकता. तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये एक एक पॉईंट चेक करूया. गिवन लिहिणे, त्यानंतर त्याच्यात फॉर्म्युला अप्लाय करणे आणि त्या पद्धतीने त्याला सोडवणे. आता इथे ग्रॅम दिलेले आहेत, लक्षात घ्या. पहिला वाचा, अ बुलेट हॅविंग ए मास ऑफ 10 ग्रॅम आणि स्पीड दिला आहे त्याचा 1.5 मीटर पर सेकंड. पेनेट्रेट्स अ थिक वुडन प्लँक ऑफ मास 900 ग्रॅम. किती दिलं आहे, 900 ग्रॅम. द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. द बुलेट गेट्स एम्बेडेड इन द प्लँक अँड बोथ मूव टुगेदर. डिटरमाइन देअर वेलॉसिटी. आपल्याला त्याची काय करायची, वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. काय करूया, गिवन घेऊया. गिवनमध्ये मास ऑफ 10 ग्रॅम म्हणजे M1 घेऊया. पहिला तो M1 होईल 10 ग्रॅम. बघा, लक्ष द्या, तो काय आहे, 10 ग्रॅम आहे. आता मूविंग विथ अ स्पीड ऑफ 1.5 मीटर पर सेकंड. थोडा वेळ लागेल हे गणित समजवायला, पण समजून घ्या. एकदा समजलं की गणित सोपं आहे. मग U1 स्पीड म्हणजे U1 येईल तो, कारण इनिशियल आहे आणि म्हणून तो U1 येईल 1.5 मीटर पर सेकंड. पुढचं बघा, पेनेट्रेट्स अ थिक वुडन प्लँक ऑफ मास 900 ग्रॅम. आता दुसरा मास आहे म्हणजे M2 घ्यावा लागेल. तो M2 किती आहे, 900 ग्रॅम.
द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. बघा हा पॉईंट घेतला आपण. M2 किती आहे 900 ग्रॅम आहे. द प्लँक वॉज इनिशियली ॲट रेस्ट. इनिशियल म्हणजे याच्यात बघा का मास 2 मध्ये U2 येईल तो 0 मीटर पर सेकंड. इनिशियली ॲट रेस्ट. रेस्ट म्हणजे काय येतो 0 आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय घेतला 0 मीटर पर सेकंड. आता डिटरमाइन देअर वेलॉसिटी. आता वेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर V1 आणि V2 हे दोन्ही सेम होतील आणि त्याला आपण क्वेश्चन मार्क करूया. V1 V2 न लिहिता आपण V पण लिहू शकतो. दोन्ही सेमच आहेत त्यामुळे आपल्याला आन्सर लिहायला ते सोपं जाईल. आता याच्यात थोडेसे एक पॉईंट फक्त इथे समजून घ्या. आपल्याला त्या ग्रॅमचे किलोग्रॅम करावे लागतील आन्सर काढण्यासाठी. लक्षात घ्या काय करावं लागेल ग्रॅमचे किलोग्रॅम. आणि किलोग्रॅम करताना आपल्याला अपॉन किती करावं लागतील 1000. अपॉन काय करावं लागतील 1000 करावं लागतील. तर आपण तिथे करूया. लक्ष द्या. इक्वल टू 10 अपॉन 1000. 10 अपॉन 1000 किलोग्रॅम. आता 0 आणि 0 जातील तर किती येतील 1 अपॉन 100. इथेच करून घ्यायचे. आणि इकडे M2 किती आहे 900 अपॉन 1000 आहे. 900 आहेत ते लक्षात घ्या. इकडे किती येतील 1 अपॉन 100 आणि इथे 9 अपॉन 100. ते 900 आहेत लक्षात घ्या. नाईन अपॉन किती 90 आहेत ते ॲक्च्युली 900 आहेत. तर 90 अपॉन किती होतील 100 होतील ते. क्वेश्चन समजून घ्या. आता पुढच्या भागाकडे आपण वळूया. फॉर्म्युला. क्वेश्चनमध्ये लक्षात घ्या इथे क्वेश्चनमध्ये 900च्या ऐवजी 90 आहे. समजून घ्या हा पॉईंट का. याचा आन्सर काढताना तुमच्या लक्षात येईल की 900 नसून तो 90 ग्रॅम आहे. काही पुस्तकांमध्ये तो क्वेश्चनमध्ये तो बदललेला आहे तर काहींमध्ये तो बदललेला नाही आहे. तर आपल्याला तो किती आहे 90 आहे 900 नाही. लक्षात घ्या. ते नंतर लक्षात आलं माझ्या पण. तर काही पुस्तकांमध्ये त्याची किंमत 90. काय कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सगळ्यांनी वरती बदल करून घ्या. 900च्या ऐवजी 90 ग्रॅम करा. पुस्तकांमध्ये तो बदललेला आहे तो इथे राहून गेला. M2ची व्हॅल्यू 90 करा. हां M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल टू M1 V1 प्लस M2 V2. तो 900 न घेता 90 घ्या. आता बघा M1 किती आहे 1 अपॉन 100 इंटू किती येईल 1.5 प्लस M2 किती आहे बघा 9 अपॉन 100. तो 90 आहे बरं का 900 घेऊ नका. 9 अपॉन 100 इंटू किती येईल 0 इक्वल टू M1ची व्हॅल्यू V1 आणि V2 दोन्ही सेम आहेत. M1 आहे पुन्हा लक्षात घ्या 1 अपॉन 100 इंटू V1 प्लस 9 अपॉन 100 इंटू V2. आता V1 आणि V2 सेम आहेत त्यामुळे आपण तिथे V1 पण लिहू शकतो. पॉईंट समजून घ्या. M1ची व्हॅल्यू टाकली आपण इंटू U1 M2 आणि U2. इथे V1 आणि V2 दोन्ही सेम आहेत. आपण कॉमन काढू शकतो. त्याला कॉमन काढायचं आहे. लक्षात घ्या. मग आता काय घेतलं आपण 1.5 अपॉन 1.5 अपॉन 100 प्लस
इथे किती येईल 0 इक्वल टू V1 कॉमन काढूया, दोघांमध्ये तो सेमच आहे, V1 आणि V2 दोन्ही सेम आहे, त्यामुळे आपण तो कॉमन काढू शकतो. म्हणून आपण काय करूया, त्याला कॉमन घेऊया. तर V आणि हा पण काय येईल, V येईल. दोघांना आपण V1 नाव दिलं. V1 इन ब्रॅकेट 1/100 प्लस 9/100. आता बघा, बेस सेम आहे 100, त्यामुळे तो 1 + 9 आपण किती येईल, 100 येऊ शकतो. 1.5/100 इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 + 9/100. तर 1.5/100 इक्वल टू V1 इंटू किती येईल, 10/100. आता इथे दोन पद्धती आहेत, दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवतो. त्याला क्रॉसमध्ये पण आणू शकता किंवा तुम्ही इकडे त्याला गुणाकारात पण आणू शकता. कोणत्याही पद्धतीने सोडवता येतं. 0 गेला 0 गेला 1/10. तर 1.5ला तो 10 काय जाईल, मल्टिप्लाय जाईल. बघा का, लक्षात घ्या. इथे V1 बघा, इथे आपण काय केलं, 0.015 केले, 100ने डिवाइड केलं. तर दोन पद्धती सांगतो तुम्हाला. 1/10 येईल, हा 10 तिकडे मल्टिप्लाय होईल, 0.015 इंटू 10. तर तो किती यायला पाहिजे, 10ने गुणलं म्हणजे पॉईंट परत उजव्या बाजूला सरकेल, 0.15 इक्वल टू V1. तर हे आपला आन्सर आहे. म्हणजे वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी किती भेटली, 0.15. याला अजून एक मेथडने आपण सोडू शकतो. सोपी मेथड आहे ती पण. तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने त्याला सोडवा. V किती भेटतो, 0.15 मीटर पर सेकंद. बघा, लक्ष द्या. बघा, लक्षात घ्या, कॉमन वेलॉसिटी ऑफ बुलेट and plank is 0.15 meter per second. बघा, लक्ष द्या. आता इथे एक तुम्हाला स्टेप करून दाखवतो, त्याला आपण ऑर म्हणूया. तिथे थोडा रंग चेंज करतो मी, म्हणजे इथे तुम्ही या पद्धतीने पण याला आन्सरमध्ये आणू शकता. पुन्हा एकदा लक्ष द्या. स्टेप आपण इथून घेतोय, नाहीतर आपण वरतून घेऊया. वरची स्टेप घेऊया इकडे या बाजूला पहिले, तुमच्या लक्षात येईल. 1.5 वरची स्टेप घेतोय मी. 1.5/100 इज इक्वल टू V1 अपॉन काय येईल, 10. आता V1 इज इक्वल टू 1.5 इंटू 10/100. म्हणजे वरती 0 गेला 0 गेला, म्हणजे V1 1.5/10. याचा अर्थ V1 किती येईल, 0.15. तर या दोनपैकी कुठल्या पण मेथडने तुम्ही गणित सोडू शकता आणि याच्यावरून तुमचा आन्सर तुम्हाला भेटेल. तर अतिशय सोपं, या पद्धतीने तुम्ही ते सोडवू शकता. कॉमन वेलॉसिटी ऑफ बुलेट अँड प्लॅंक इज 0.15 मीटर पर सेकंद. तर ही मेथड तुम्ही वापरा, तुम्हाला जी वाटेल त्या पद्धतीने याचा आन्सर आलं पाहिजे. इथे 900 नसून 90 आहे गणितामध्ये, चुकून तिथे 900 झालेले आहेत ग्रॅम. पुस्तकामध्ये तो बदल करून घ्या, तुमच्या वहीमध्ये पण बदल करून घ्या. मी इथे तसंच ठेवले 900, परंतु तिथे लक्षात घ्या तो किती आहे, 90 आहे. तेवढा एक बदल करा, नाही तर तुमचं उत्तर येणार नाही. तो किती आहे, 90 ग्रॅम. आणि म्हणून आपण त्या पद्धतीने त्याचे किलोग्रॅममध्ये कन्वर्ट केले. फॉर्म्युला कोणता घेतला, M1U1 + M2U2 इज इक्वल टू M1V1 + M2V2. तर तुम्हाला जी वेलॉसिटी भेटते ती किती भेटते, 0.15 मीटर पर सेकंद. तर अशा पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवायची. 7 फॉर्म्युले आणि त्याच्यावरची ही सर्व गणितं आपल्याला सोडवायची, ज्यामध्ये आपण 3 तक्ते
आणि ही 4 गणितं आपण काय केली, पूर्ण केली. ची कॉमन वेलॉसिटी किती येते, तर 0.50. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. एक प्रश्न बघूया 6 नंबरचा. सोपा आहे, समजून घ्या. टेक 5 एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग. टेक 5 एक्झाम्पल्स फ्रॉम युअर सराउंडिंग अँड गिव्ह एक्सप्लेनेशन. त्याचं एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. बेस ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आपल्याला काय करायचे, तर सराउंडिंगमधून 5 एक्झाम्पल्स घ्यायचे आणि त्याचं आपल्याला काय करायचं, एक्सप्लेनेशन पण द्यायचं आहे. पहिलं एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया. रॉकेट इन दी फायर क्रॅकर. फटाके, तुम्हाला माहिती आहे दिवाळीचे फटाके, त्यातलं रॉकेट. हे काय तर न्यूटनचा थर्ड लॉ एक्सप्लेन करतो. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता याचं एक्सप्लेनेशन पण द्यावं लागेल आपल्याला. थोडंसं रंग चेंज करूया आपण. आपल्याला लॉ माहीत पाहिजे तो काय आहे, त्यानुसार मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन. बाकी ते एक्सप्लेनेशन तुम्हालाच द्यायचे. मी 1, 2, 3 एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगतो कसे द्यायचे. बाकीचे तुम्ही रायटिंग करू शकता. थोडंसं साईज कमी करतो, कलर्स त्या ठिकाणी ब्लॅक करतो, म्हणजे तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं एवढं लक्षात येईल. एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट. Every action force has equal and opposite reaction force. This law can be explained by this firecracker. हा आपण फायर क्रॅकरने सांगू शकतो. वेन एक्सप्लेनेशन द्यायचं. वेन रॉकेट फायर क्रॅकर बर्न्स इट गोज अप अँड अप. तो कुठे जातो, वरती जातो. इट गोज अप अँड अप. बिकॉज ऑफ बर्निंग फ्रॉम अपोजिट साईड. तुम्हाला माहिती आहे की तो अपोजिट साईडने बर्न होतो आणि म्हणूनच तो कुठे जातो, अप साईडला, अपोजिट साईडला तो जातो, कारण अपोजिट साईडने तो काय होतो, बर्न होतो. हा कोणता लॉ आहे, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता याच्यातच एडिट करतो आहे मी, म्हणजे लिहायला सोपं जातं. सेकंड एक्झाम्पल बघा. याच्यात मी टोटल 6 एक्झाम्पल्स दिलेत. आपण याच्यामध्ये किती लिहायचे, 5च लिहायचे. तर ते सेकंड एक्झाम्पल घेऊया. बघा, लक्ष द्या. सेकंड टोटल किती लिहायचे आहेत आपल्याला, 5. त्यातलं पहिलं आपण कोणतं घेतलं, रॉकेट इन दी फायर क्रॅकर. आता आपण कोणतं घेतोय, सेकंड एक्झाम्पल. अँड इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग. बघा का, इलेक्ट्रिक फॅन काय होतो, कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाइम आफ्टर बीइंग स्विच ऑफ. बंद केल्यानंतर पण बघा फॅन रोटेट होत राहतो कंटिन्यू, ड्यू टू इनर्शिया. हा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे, समजून घ्या. इनर्शिया पहिला लॉ काय सांगतो की ज्यावेळेस इनर्शिया ॲक्ट असतो, म्हणजे इनर्शिया असेल तर तो त्या इनर्शियामुळे काय होत राहतो, तो मुवमेंटमध्ये राहतो. अँड इलेक्ट्रिक फॅन कॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाईम आफ्टर बिईंग स्विच ऑफ ड्यू टू इनर्शिया. तर याच्यामध्ये लॉ कोणता येईल, फर्स्ट लॉ ऑफ मोशन. थोडेसे कलर चेंज करतो मी, म्हणजे तुम्हाला लॉ समजतील. आता बघा, याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल तुम्हाला.
एक्सप्लेनेशन आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं कलर जो आहे तोच घेऊया, ब्लॅक. एक्सप्लेनेशन मांडूया त्याच्यामध्ये. बघा, एक्सप्लेन इट इन युअर वर्ड. आपल्याला तो कशामध्ये, तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये मांडायचो, तुमच्या मनाने मांडायचो. फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय तो सांगायचा, आणि याला कारण इनर्शिया आहे. तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये तो इनर्शिया आला पाहिजे. बघा, वेन इलेक्ट्रिक फॅन स्विच ऑफ बट बिकॉज ऑफ इनर्शिया, कशामुळे तो रोटेटिंगमध्ये राहतो, इनर्शिया. बिकॉज ऑफ इनर्शिया इट कीप्स ऑन रोटेटिंग. एक्सप्लेन्स न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तो कोणता लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय करतो, प्रूव्ह होतो. हे झालं सेकंड एक्झाम्पल. हे झाले 2. आपल्याला टोटल किती घ्यायचे, 5. याचीच कॉपी घेऊया. थर्ड एक्झाम्पल. व्हिडिओ थोडा बघा. एकतर हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, जवळजवळ दीड पावणे 2 तासाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला काही एकदाच बघायची गरज नाही. 10-15 मिनटाचा बघितल्यानंतर, अर्धा तासाचा बघितल्यानंतर, नंतर दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासाचा असं तुम्ही बघू शकता. तिसरं आहे ॲथलेटिक. ॲथलेटिक जे असतात ना त्याच्यावरती आहे हा. ॲथलेट जम्प ऑन ए बेड ऑफ सँड ड्युरिंग लॉंग जम्प. जेव्हा ते लांब उडी मारतात त्यावेळेस ते काय होतात, त्या जे काही सँड आहे त्या बेडवरती ते उडी मारतात. मग इथे कोणता लॉ प्रूव्ह होतो, तर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. चौथा एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला तुमच्या मतामध्ये ते मांडायचे. आता ते एक्सप्लेनेशन मी देत बसत नाही, ते तुम्ही लिहा, तुम्हाला जे वाटेल ते. फक्त तो लॉ त्या ठिकाणी व्यवस्थित समजावून सांगायचं आहे तिथे एक्सप्लेनेशनमध्ये. लॉ पाठ पाहिजेत तुमचे तिन्ही. फ्रूट ऑन ए ट्री falls down when the branches are shaken. ज्यावेळेस फांद्या हलवल्या जातात त्यावेळेस ते पडतात. त्याला कारण इनर्शिया आहे, म्हणून कोणता लॉ आहे, फर्स्ट लॉ. इनर्शिया कोणता लॉ आहे, फर्स्ट लॉ आहे. आणि म्हणून एक्सप्लेनेशनमध्ये तुमचा इनर्शिया हा पॉईंट आला पाहिजे, लक्षात घ्या. हे झाडं जेव्हा हलवतो आपण त्यावेळेस ती फळं खाली पडतात. का, तर फांदी हलते पण इनर्शिया त्या फळांमध्ये असल्यामुळे तो फळ जागेवर राहतो आणि तो फांदीपासून वेगळा होतो आणि तो खाली पडतो. 5वं उदाहरण आहे. बघा, लक्ष द्या. 5व्या उदाहरणामध्ये वाईल फायरिंग ए गन, आपण जेव्हा बंदुकीची गोळी मारतो, फायरिंग ए गन, द गन रिकॉइल्स backward हा कोणता लॉ आहे, थर्ड लॉ. कसा, तर बंदुकीची गोळी मारल्यानंतर ती बंदूक मागे ढकलली जाते. याचं कारण एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. तर त्याचा वापर करून तुम्ही त्या ठिकाणी ते एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. तर तो कोणता लॉ आहे, थर्ड लॉ आहे. लक्षात घ्या, थर्ड लॉमध्ये तुम्हाला काय मांडावं लागेल, ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स. तर अशा पद्धतीने आपण 5वं उदाहरण लिहू शकतो. एक एक्स्ट्रा उदाहरण आहे, तुम्हाला 5च लिहायचे आहेत, पण तुमच्या पाठांतरासाठी तुम्हाला एक 6वं उदाहरण देतो मी. तुम्ही 5 लिहू शकता, कोणते पण 5 यातले तुम्ही लिहू शकता.
6वं एक्झाम्पल घ्या. आपण जेव्हा कॅच पकडतो क्रिकेट बॉलची त्यावेळेस आपण आपला हात मागे घेतो. ते एक्झाम्पल आहे. अ फिल्डर मूव हिज हँड. अ फिल्डर मूव्स हिज हँड backward while catching a fast moving ball. तर हा कोणता लॉ आहे लक्षात घ्या. सेकंड लॉ. हा कोणता लॉ आहे सेकंड लॉ. मोमेंटम तुमच्या लक्षात असेल तो पॉईंट मोमेंटमचा. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. आताच आपण सायंटिफिक रिझनमध्ये क्रिकेट बॉल आणि टेनिस बॉल याचं उदाहरण पाहिलं. त्यानुसार तुम्ही त्याला एक्सप्लेनेशनमध्ये आणू शकता. तर अशा पद्धतीने ही 6 एक्झाम्पल्स त्यातले 5 लिहा. आणि आपल्या एक्झरसाईजमधला हा शेवटचा प्रश्न होता. यातले सर्व आपण एक्झाम्पल सोडवले. लॉ ऑफ मोशन पहिला चॅप्टर, त्याची सर्व उदाहरणं, त्याची सर्व गणितं, त्याचे सायंटिफिक रिझन, त्याचे डिफरन्सेस, त्याच्यामध्ये असणारे जेवढे प्रश्न उत्तर आहेत त्या सर्वांचा आपण इथे काय केला आढावा घेतला. तर आता हा चॅप्टर झाला. आता आपण पुढचा चॅप्टर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. तो आहे वर्क अँड एनर्जी. तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद.